सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीस अमरावती विभागाचा आढावा घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार। पाचही जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार हजर राहणार। मुख्यमंत्री आज नागपूर विभागाचा आढावा घेणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची नागपुरात आढावा बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मिशन विदर्भ। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। पुण्यामध्ये रवींद्र दंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। माहितीमध्ये दंगा नको असं दंगेकरांना सांगितलंय। गुन्हेगारांना क्षमा नाही, पाठीशी घालणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। दरम्यान रवींद्र दंगेकरांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार। दंगेकर काय बोलणार याकडे लक्ष। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत। मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, दंगेकरांचा सवाल। निलेश कायवळच्या विरोधात इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। अतिरिक्त माहिती ठावठिकाणा मिळावा यासाठी नोटीस। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा। ठाणे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत मोर्चा असणार। मोर्चात राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधव, अभिजित पानसे सहभागी होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला। कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं। राजन विचारेंचा शिंदेंवर आरोप। विकासाकडे लक्ष न देता फक्त फोडाफोडीकडे लक्ष दिलं। विचारेंची एकनाथ शिंदेंवर टीका। मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। सकाळी 11 वाजता मुंबई पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा अहिल्यानगरच्या सभेमध्ये वादग्रस्त विधान। गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेले हे सर्व लोक। पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा संदर्भ समजून घेण्याची पडळकरांची लायकी नाही। रिपब्लिकन पक्षाच्या सचिन करात यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर। भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार, तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 29 जागा। दिल्लीमधल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली। बैठकीमध्ये बिहार विधानसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। निश्चित झालेल्या जागांसाठीच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईसाठी रवाना। बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप निश्चित। भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवणार। लोक जनशक्ती पक्षाला 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 6 जागा जाहीर। ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम। राज ठाकरे त्यांच्या आईना घेऊन 20 वर्षांनंतर मातोश्री निवासस्थानी। 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरुद्धच्या मेळाव्यानंतर 6वी कौटुंबिक भेट। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना अनन्यसाधारण महत्त्व। कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीनं बघू नये। राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीची जर अंमलबजावणी केली असती तर उद्धवजींवर ही वेळ आली नसती। उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। आमदार संग्राम जगतापांना पक्षाकडून नोटीस। अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी नोटीस बजावली। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांना वक्तव्य भोवलं, तर अजित पवारांची सविस्तर बोलू म्हणत संग्राम जगतापांनी नोटीशीवर बोलणं टाळलं। पक्षाची विचारधारा सोडून बोलल्यानेच नोटीस। संग्राम जगताप यांना पक्षानं दिलेल्या नोटीशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। तर संग्राम जगताप 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात। रोहित पवारांची टीका। आगामी निवडणुकांमध्ये जैन समाज रिंगणामध्ये उतरणार। निलेश चंद्र मुनींचा इशारा। तर कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज रिंगणामध्ये उतरणार असल्याचंही वक्तव्य। लवकरच अखिल भारतीय राजस्थानी सेना संघटना स्थापन करणार असल्याची माहिती। न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू। दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा। मृत कबूतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतरखान्याच्या विरोधात पोस्टरबाजी। कबूतर गो बॅक टू मारवाड, राजस्थान पोस्टरचा आशय। मरीन लाईन्सला जैन क्लबमध्ये कबूतरखाना सुरू करावा। आम्ही दाणे टाकण्यासाठी येऊ असं म्हणत लगावला टोला।
तर संघाच्या माध्यमातून भाजपकडून धर्म आणि देवळांचं राजकारण सुरू, या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केलेला होता. सामनातून भाजपवर निशाणा. अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळेच केले, पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका चालू ठेवल्या. संजय राऊतांची टीका. राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमाने यांची अजित पवारांवर जोरदार टीका. राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना निशाणा. राजकारणामध्ये 40 वर्ष निवडून येणं सोपं, पण पहिल्यांदा निवडून येणं फार कठीण असतं. गिरीश महाजनांचं वक्तव्य. फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेशी करत नाही, फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. विधानसभेला भाजपकडून मला पराभूत करण्याचा प्रयत्न, अमरीश रावला डमी उमेदवार म्हणून उभं केलं, 5 कोटी लावले गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या धर्माराव बाबा आत्राम यांचा आरोप. गडचिरोलीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी जिल्हा परिषद स्वबळावर लढणार, आत्राम यांची. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू रत्नागिरी दौऱ्यावर, रत्नागिरीमध्ये दुपारी 12 वाजता शेतकरी मेळाव्याचं आयोजन. शरद पवार आणि अजित पवार पुण्यामधल्या बैठकीत एकाच मंचावर, वसंतदादा साखर कारखान्यामध्ये महत्वाच्या बैठकीमध्ये दोन्ही पवार एकत्र. जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कारखानदारांची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला महत्त्व. स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली, स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली. इच्छुकांना पक्षामध्ये घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश. काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना टोला. तर काही लोकांना आता माझं नाव घेतल्याशिवाय समाजामध्ये स्थान नाही. आधी वडिलांच्या पुण्याईमुळे आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न, चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर. दहिसर विधानसभेत शिंदेंची शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का, शिवसेना आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आमदार हनी ट्रॅप प्रकरणामध्ये मांडेदुर्गमधील बहीण भावाला अटक, श्यामल आणि मोहन पवारला पोलिसांकडून अटक. आमदाराला फोटो आणि धमकीचे मेसेज पाठवल्याचंही समोर. पुण्यामध्ये दिलीप खेडकर कुटुंब आज कोर्टामध्ये हजर होण्याची शक्यता, शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी चतुर्शृंगी पोलिसात गुन्हा दाखल. हुंडा घेणारे नामर्थ, मकरंद नानासपुरेंचं परखड मत, जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल, मकरंद नानासपुरेंची प्रतिक्रिया. शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही, शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट थांबली पाहिजे, अभिनेते मकरंद नानासपुरे यांची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार, मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेणार तो मान्य राहणार, असंही केलं स्पष्ट. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, धर्माराव बाबा आत्राम यांची घोषणा. भाजपकडून विधानसभेत मला पराभूत करण्याचा प्रयत्न, असाही आरोप. म्हणूनच यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये स्वबळावर लढणार, आत्रामांनी केलं स्पष्ट. मविया नेते मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार, मुख्यमंत्र्यांनी 2 सहकाऱ्यांसह निवडणूक आयोगासोबतच्या चर्चेत शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं, राऊतांचं फडणवीसांना आवाहन. कर्जवसुलीला 1 वर्षांसाठी स्थगिती, हंबरडा मोर्चाचा परिणाम, सरकारनं शेतकऱ्यांच्या जीवनाचा उकिरडा केला आहे. शेती नुकसान भरपाईवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका. रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धव ठाकरेंचा हंबरडा, सत्तेमध्ये असताना दमडी न देणारे उभाटा गट आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करतायत, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मी तुलना करत नाही, पण फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे, हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण. नथुराम गोडसेप्रमाणे फडणवीसांचं शांत डोक्यानं काम सुरू, सपकाळांनी केली होती टीका. बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडे यंदा दिवाळी होणार नाही, प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांचा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय. दरम्यान दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येतात. मुंबई सोलापूर विमानसेवेचं पहिलं प्रवासी देवेंद्र फडणवीस असणार, 15 ऑक्टोबरला फडणवीसांच्या प्रवासानं मुंबई सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ होणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा संपर्क मंत्रीपदी दत्तात्रय भरणेंची नियुक्ती, धाराशिव जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी दत्तात्रय भरणेंवर जबाबदारी सोपवण्यात आली. पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री शिंदेंना समाजसेवा पुरस्कार प्रदान. मी मुख्यमंत्री होणार असं आनंद दिघेंनी सांगितलेलं होतं, एकनाथ शिंदेंनी किस्सा सांगितला.
पुण्यामधल्या शाहूनगरमधील महिलांकडून एकनाथ शिंदेंची भेट. शाहूनगरमध्ये आमचं योग्यरित्या पुनर्वसन करा अशी महिलांची शिंदेंकडे मागणी. एसटी महामंडळाच्या जमिनी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचा शासनाचा घाट. महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचे अध्यक्ष दत्ता धांडे यांचा आरोप. सरन्यायाधीश भूषण गवईंवर जातीय दृष्टीतून हल्ल्याचा प्रयत्न. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. तर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार कारवाई करा, आठवलेंची मागणी. पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती सेवा संघाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अभिनेते मनोज जोशींची हजेरी. ब्राह्मण जात नाही, संस्कार आहे, याचं रक्षण करणं प्रत्येक ब्राह्मणाचं कर्तव्य. मनोज जोशींची प्रतिक्रिया. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामधील आरोपीच्या कार्यालयामध्ये सापडली छुपी खोली. आरोपी प्रकाश लोंढेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू. लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी. भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतळ्याला अटक. नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. मामा राजवाडे अटकेत. मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा अद्याप फरार. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. तर 5,697 घरांची पडझड. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीमधून आकडा समोर. तर सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यामध्ये झाल्याचा. पुण्यामधील हडपसरच्या रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी धडा शिकवला. दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीचे रस्त्यावरून धिंड. आरोपी सूरज पाटीलला गुडघ्यावर चालवलं. ठाण्यामध्ये कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू. खर्डी गावात ओव्हरहेड वायरवर कबूतर अडकलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांना ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का बसला. आमदार सुनील राऊतांचं नाव सांगून एकानं रोरो सेवा वेठीस धरली. वसई पाचूबंदर भाईंदर चालणाऱ्या रोरो सेवेच्या ठिकाणी घडला प्रकार. सुनील राऊतांच्या नावाने एकाकडून व्हीआयपी ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पुण्यामध्ये कृषी पीएचडीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित. सरकारनं आश्वासन देऊनही शिष्यवृत्ती न मिळालेला विद्यार्थी नाराज. विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनानं आंदोलनाची परवानगी सुद्धा नाकारली. रायगडच्या पोयनाडमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्याकडून रोजगार मेळावा आयोजित. रोजगार मेळाव्याला 700हून अधिक तरुण तरुणींनी उपस्थिती लावली. मुंबईतील 85 वर्षीय महिलेकडून सोलापूरच्या करमाळ्यामधील पूरग्रस्त भागात मदत. 1000 किराणा किटचे पूरग्रस्त कुटुंबांना वाटप. किशोरी झवळी असं महिलेचं नाव. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी. प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनं काढण्यात येणार. अनुसूचित जमाती, महिला आणि खुल्या प्रवर्गाच्या 17 जागा. जोगेश्वरीमध्ये इमारतीची वीट कोसळून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सहभागी. घटनेला 4 दिवस उलटूनही बिल्डरला अटक केलं नसल्याचा आरोप. एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन. कामगार संघटना कृती समितीसह इतर 2 संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार. एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 4,000 कोटी देण्याची मागणी. मुंबई वन ॲपनं 1 लाख डाऊनलोडचा टप्पा पार केलाय. एकाच ॲपमध्ये मोनोरेल, मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेचं डिजिटल तिकीट काढण्याची सोय. भीम यूपीआयकडून ग्राहकांसाठी एक अनोखं फीचर. यूपीआय सर्कल फीचरमुळे यूपीआय खात्यामध्ये ₹1 नसतानाही डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळणार. कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांना तुमच्या बँक खात्यातून पेमेंट करण्याची मुभा मिळू शकणार. ठाण्यामध्ये कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू. ठाण्याच्या खर्डी गावात घडली घटना. कबुतराची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का. उत्सव पाटील यांचा या घटनेमध्ये मृत्यू. तर आझाद पाटील गंभीर जखमी. परभणीमध्ये समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर प्रकार घडला. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं 67 दिवसांपासून साखळी उपोषण. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील पट्टण कोडोलीची श्री विठ्ठल बीरदेव यात्रा सुरू. यात्रेमध्ये 70 टन भंडाऱ्याची उधळण. फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी लाखो लोक मंदिरामध्ये जमले होते. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेडमध्ये 6 वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. दिलीप वळसे पाटलांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय करता अशी विचारणा केली. पिंजरे कमी आहेत, बिबट्यांची संख्या वाढली आहे. वनविभागाची वळसे पाटलांना माहिती. महाप्रसाद बनवत असताना प्रेशर कुकरचा ब्लास्ट. भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वॉर्डमधली घटना. 14 जण जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू.
पालघरमधील प्रसिद्ध उद्योजकाच्या वाईन शॉपच्या मॅनेजरला गुजरात पोलिसांकडून अटक. नियमबाह्य पद्धतीनं गुजरात राज्यामध्ये दारू विक्री प्रकरणी पोलिसांकडून कारवाई. नागपुरात देह व्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई. 2 आरोपींना ताब्यामध्ये घेऊन 3 पीडित महिलेची सुटका करण्यात आली. दीपक शुक्ला आणि एका महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून